बीडच्या आष्टी तालुक्यातील आष्टी उपसिंचन योजनेचं फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, सुरेश धस यांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह पंकजा मुंडेही उपस्थित, मंत्री विखे पाटील, खासदार सोनवणे, आमदार क्षीरसागर यांचीही उपस्थिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आमदार सुरेश धस यांचं कौतुक, आधुनिक भगीरथ असा केला उल्लेख। बीड जिल्ह्यातील दुष्काळ आता भूतकाळ होणार, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। मराठवाड्याची पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही असं काम करू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार। काही ठराविक राजकारण्यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीला पाठबळ दिलं, मात्र सरपंच हत्या प्रकरणात फडणवीसांची कणखर भूमिका, सुरेश धस यांचं वक्तव्य। कुठल्याही चुकीच्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत, बीडच्या वाढत्या गुन्हेगारीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। येत्या वर्षभरात नदीजोड प्रकल्पाचं काम सुरू करू, तसंच राज्यातील सर्व उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवर चालतील, बीडमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वचषक विजेत्या भारतीय महिला व पुरुष खो खो संघातील खेळाडूंचा केला सत्कार। साताऱ्यात राहुल सोलापूरकरांविरोधात उदयनराजे समर्थक आक्रमक, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची केली मागणी। राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काढलेल्या आक्षेपार्ह विधानाविरोधात आंदोलन, सावंतवाडी येथे सोलापूरकर यांच्या प्रतिमेला मारले जोडे। राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करा, सोलापुरातील मराठा समाज बांधवांचं पोलिसांना निवेदन। सोलापूरकरांच्या तोंडाला काळं फासण्यासोबतच त्यांचा कार्यक्रम उधळून लावण्याचाही दिला इशारा। अहिल्यानगरच्या श्रीगोंदा येथे मंत्री नितेश राणे यांचा मोर्चा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मोर्चाला सुरुवात, पीडित ससाणे कुटुंबियांचीही घेतली भेट। पीक विमा प्रकरणातील 4 लाख बोगस अर्ज फेटाळले, कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांची माहिती। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वरमधील जिल्हा परिषद शाळा आणि नागपूर शहरातील संजयनगर भागातील प्राथमिक शाळेला भेट दिली। यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचं राजकीय ज्ञान तपासलं। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील शक्तीपीठ मार्गाविरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको, कुठल्याही परिस्थितीत जमीन देणार नसल्याचीही शेतकऱ्यांची प्रतिक्रिया। सोयाबीन खरेदी केंद्राच्या मुदतवाढीसाठी शेतकरी आक्रमक, तुळजापूरमध्ये संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको, विविध पक्ष संघटनांचा रास्ता रोकोत सहभाग। अमरावतीच्या महिला बालविकास विभागाच्या मुख्य कार्यालयावर अंगणवाडी सेविकांचा मोर्चा, विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आक्रमक, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं सर्वेक्षण न करण्याचीही भूमिका। माणगावमधील अनधिकृत दुकानांवर नगरपंचायतची कारवाई, माणगाव दिघी महामार्गावरील सरकारी दवाखान्याशेजारील 15 दुकानांवर जेसीबी चालवण्यात आला। थकीत देयक न मिळाल्यानं राज्यातील शासकीय कंत्राटदारांचं कामबंद आंदोलन, तब्बल 80,000 कोटींहून अधिकची थकबाकी असल्याची कंत्राटदारांची माहिती। पोलीस ठाण्यातच 2 लाख रुपयांची लाच घेताना सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमानंद कात्रे यांना अटक, नागपूरच्या कोराडी पोलीस ठाणे हद्दीतील घटना, नागपूरच्या लाचलुचपत विभागाची कारवाई। शासनाचा एजंट आहे असं सांगत आदिवासी कुटुंबाचं बँक खातं केलं रिकामं, गडचिरोलीच्या कोरची तालुक्यातील साल्हे गावातील प्रकार, कोरची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, पोलिसांनी यांचा शोध सुरू केला। जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या 4थीतील मुलीची वर्गशिक्षकाकडूनच छेडछाड आणि विनयभंग, जालन्यातील शेवगा गावातील घटना, शिक्षकाला चोप देत ग्रामस्थांनी केलं पोलिसांच्या स्वाधीन। वाहनाला पाठीमागून रुग्णवाहिकेची धडक, दोघांचा मृत्यू, 5 जण जखमी, समृद्धी महामार्गावर हडस पिंपळगाव शिवारात झाला अपघात। पुण्यात जीबीएसच्या 4 नवीन रुग्णांची नोंद, एकूण रुग्णसंख्या 170 वर, 20 ते 29 वयोगटातील सर्वाधिक 38 रुग्ण। नंदुरबारमध्ये जीबीएसचे 2 रुग्ण, एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती, संख्या वाढल्यास आरोग्य विभाग सतर्क, 20 आयसीयू बेड्स तयार। चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यात मांगली गावातील एका पोल्ट्री फार्ममध्ये आढळले बर्ड फ्लूचे विषाणू,
10 किलोमीटर परिसरातील क्षेत्र अलर्ट झोन म्हणून घोषित. संसर्गाचा प्रसार होऊ नये म्हणून कोंबड्या मारण्याची प्रक्रिया तातडीने सुरू. बीड जिल्हावासियांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या हायस्पीड रेल्वेची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण. विगनवाडी ते राजुरी आणि राजुरी ते बीड रेल्वे स्थानक या लोहमार्गावर चाचणी पूर्ण. अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा 39वा दीक्षांत समारंभ पडला पार. समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल CP राधाकृष्णन, कृषी मंत्री कोकाटे, कामगार मंत्री आकाश पुणकरही यावेळी उपस्थित होते. वेंगुर्ले येथील मानसीश्वराची जत्रा, भाविकांचा महापूर. जत्रेसाठी बांबूच्या काठीस भगवा झेंडा लावलेले निशाण घेऊन भाविक येतात आणि भगव्या निशाणांनी देवस्थान सजतं. जत्रेत कोकणातील प्रसिद्ध दशावताराचा खेळ हा पोट्रॅमॅक्सच्या बत्तीच्या उजेडात सादर केला जातो. उभ्या रिंगण सोहळ्याने शिर्डीमध्ये साई परिक्रमेची सुरुवात. शिर्डीकरांनी प्रथमच रिंगण सोहळ्याची घेतली अनुभूती. 13 फेब्रुवारी रोजी शिर्डीत महापरिक्रमा सोहळा. शिर्डीत प्रसादालयात जेवणासाठी कूपन आवश्यक. दुहेरी हत्याकांडानंतर मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय. ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयात सर्व रोग निदान शिबिरात 1372 रुग्णांची तपासणी. यातील 57 जणांवर होणार शस्त्रक्रिया. वैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.